पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद येथे 50 ते 60 तरुणींना फिदाईन ट्रेनिंग म्हणजे आत्मघाती हल्ल्याचं प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांच्याकडून पुणे मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याची शक्यता आहे। त्याबाबतचे गोपनीय अहवाल केंद्रीय गुप्तचर विभागाला मिळालेले आहेत। या पार्श्वभूमीवर देशातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील प्रशासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले। मुंबई पुण्यासह देशातील विविध शहरांमध्ये घडवलेल्या दहशतवादी घटनांनंतर या कारवायांमागील दहशतवादांचे चेहरे प्रकाशात आले। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यातील कसाब आणि संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु या दोघांना मृत्यूदंड दिल्यानंतर आता भारताला महिला फिदाईंपासून धोका असल्याची माहिती पुढे आली आहे। कसाबला दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर पुण्यात एका महिला ट्रेनरला दहशतवाद्यांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र त्या महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही। फिदाईंचे अनेक पुरावेही समोर आलेत। हिजबुल मुजाहिदीनसाठी काम करणाऱ्या आणि लॉचा अभ्यास करणाऱ्या नहिदा अल्ताफ या विद्यार्थिनीला सीमा भागात अटक करण्यात आली होती। त्यावेळेस तिला अनेक प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आल्याचं तपासात पुढे आलं होतं। सीमा भागात घुसखोरी करणाऱ्या आसियाला नोव्हेंबर 2008 मध्ये पकडण्यात आलं होतं। त्यावेळी तिनं पाकिस्तानमध्ये 700 महिलांना फिदाईन बनवण्यात येत असल्याचं सांगितलं होतं। आसियाचा पती मोहम्मद साजद हा पाकिस्तानी लष्करात त्यावेळी हवालदार होता। भारतीय लष्कराच्या हालचाली टिपण्यासाठी आसियाला पाठवण्यात आलं होतं। याच दरम्यान लष्करे तय्यबाच्या 2 महिलांनाही पकडण्यात आलं होतं। तपास यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या सबाउद्दीन अन्सारी या दहशतवाद्यानेही फेब्रुवारी 2009 मध्ये महिला फिदाईंबाबत माहिती तपास यंत्रणांना दिली होती। ताज हल्ल्यापूर्वी 1-2 महिने आधी पाकिस्तानमध्ये महिला फिदाईन बनवण्याचं काम जोमानं सुरू असल्याचं त्यानं जबानीत सांगितलं होतं। श्रीनगरमध्ये 2007 आणि 2008 दरम्यान अटक करण्यात आलेल्या खालिदा अख्तर या महिलेवर फिदाईन मोहिमेसाठी युवतींचा शोध घेण्याची जबाबदारी कमांडरनं सोपवल्याचंही स्पष्ट झालं होतं। आतापर्यंत झालेल्या दहशतवादी कारवायात गुंतलेल्या अनेक दहशतवाद्यांची छायाचित्र सुरक्षा यंत्रणांकडे असल्यानं नवे चेहरे म्हणून देखील फिदाईन ट्रेनिंग दिलेल्या महिलांचा वापर होऊ शकतो। त्यामागे तपास यंत्रणांना चकवण्याचा डाव असल्याचा संशय आयबीला आहे। मात्र भारतातील तपास यंत्रणांच्या दक्षतेमुळे हे मनसुबे उधळले जातील असा विश्वास आयबीच्या सूत्रांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।